मुंबईची ही गोष्ट ऐकून माझ्या अंगावर काटा आला. मुंबईचं दादर स्टेशन नेहमी गर्दीनं भरलेलं, कधीच न झोपणारं ठिकाण. पण याच स्टेशनचे काही प्लॅटफॉर्म असे आहेत जे रात्री एकदम वेगळेच वाटतात. 1995 साली राघव नावाचा एक RPF ऑफिसर दादर स्टेशनला ट्रान्सफर होतो. भूतप्रेतांवर त्याचा विश्वास असल्यामुळे तो मुद्दाम नाईट ड्युटी टाळतो आणि फक्त डे शिफ्ट करतो. पण सवयीमुळे अनेकदा रात्री उशिरा तो स्टेशनच्या परिसरात फेरफटका मारायचा. एका रात्री तो प्लॅटफॉर्म नंबर 5 जवळ पोहोचतो. त्यावेळी तिथे फारशा ट्रेन नव्हत्या आणि आजूबाजूला भीतीदायक शांतता होती. तेवढ्यात त्याची नजर समोरच्या एका जुन्या बिल्डिंगकडे जाते. टेरेसवर एक मुलगी उभी असते, आत्महत्या करणार असल्यासारखी. राघव क्षणाचाही विचार न करता धावत जातो आणि तिला थांबवतो. ती रडत असते, घाबरलेली असते आणि सांगते की माझं या जगात कोणीच नाही. त्या रात्रीनंतर ती मुलगी राघवला पुन्हा पुन्हा भेटायला लागते. नेहमी उशिरा, नेहमी प्लॅटफॉर्म नंबर 5 वर. दोघं तासनतास बसून बोलतात, हसतात आणि राघव नकळत तिच्यात इमोशनली गुंततो. एक रात्री राघवचा मित्र सुरेश त्याला तिथे पाहतो आणि सत्य सांगतो, ज्या बिल्डिंग मध्ये तू तिला भेटलास ती जागा वर्षांपासून बंद आहे. ती मुलगी खूप आधी मेली आहे. ती प्लॅटफॉर्म 5 वर भटकणारी आत्मा आहे. त्या क्षणी राघवला कळलं की जिच्यावर त्याचं मन जडलं होतं ती कधी जिवंत नव्हतीच. त्या दिवसानंतर राघव कधीच प्लॅटफॉर्म नंबर 5 वर गेला नाही. आज दादर स्टेशन पूर्णपणे बदललं आहे, पण काही लोक म्हणतात रात्री उशिरा अजूनही प्लॅटफॉर्म नंबर 5 वर एक सावली दिसते. तर मुंबईकरांनो, मला कमेंटमध्ये सांगा ही गोष्ट किती खरी आहे आणि किती खोटी. आणि तुम्ही कधी त्या मुलीला पाहिलंय का?